सारा विचार करा उठावठी नामधरा कंठी विठोबाचे अयाच्या चिंतने निर्शेल संतोष राम दुर्घोट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम हरी हातीने महर्षी अयाच्या चिंतने निर्शेल संतोष राम दुर्घोट कामने कोटी पुरीती पुनीत विठोबाचे दयाच्या चिंतने शील संतोष राल दुर्घोट भवसिंधु गजाननादिसेवितं कृपीत जम्बूफलचार रक्षणं उमास्तं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लांबरं विचार सार परमां माध्यात्मव्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदा गद्यांकारापादिस्ताटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं श्रीरामदूतं शरणं हे जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेदी कोटा मदनाला बापुरे हे रत्नीकडे रावण कनमो राजा विठ्ठला पांडुरंगा नमो रुक्मे माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा पांडुरंगा
सद्गुरुदास तुका जोडून या करो चरणी देवी तो माता देवी तो माता परिवारे सारासार विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्शेल संकट धराल दुर्घट सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम धरी हातीने महर्निशी तयाच्या चिंतने निर्शील संकट कराल दुर्घट भो सिंधू तुका म्हणे कोटी पुळीती पुनीत भावी गाता गीत विठोबाचे आवाज मोकळा रिटर्न येतो तुमची एवढी सुंदर सिस्टीम तुम्हाला सांगून आम्हाला पण तुम्ही कोण वाटतो सांगावं लागतं आमच्या आवाजात बेस जास्ती झाला थोडं मोकळा आवाज आहे तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शील संकट असं कराल दुर्घट भव सिंधू सारासार विचार करा उठावटी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शील संकट कराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता तो भगवंताच्या नाम चिंतना करता उरलेला अभंग अक्षर ब्रह्म व्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्याचं भूषण ज्ञानी अंते राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप चिंतकाची चिंतामणी कैवल्य तेजोनिधी भगवान विष्णू माऊली महाविष्णू ज्ञान तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक पंचम वेद निर्माते एवढंच नव्हे ऐका ते तुकोबा
तुकोबाराय म्हणाचे कान करा म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. ज्ञानाने श्रेष्ठ, भक्तीने वरिष्ठ, वैराग्यनिष्ठ म्हणून संबोधल्या जाणारे माझे जगद्गुरु तुकोबार. कोण तुकोबार? ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत, अवतार्यवंत, साम्राज्यवंत अशी ज्यांची ख्याती ते जगद्गुरु तुकोबार. कोण तुकोबार? यही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यांच्या भक्तीचं वेळ स्वतः देवाला सुद्धा लागावं ते माझे जगद्गुरु तुकोबार. कोण तुकोबार आहे म्हणाचे कान करा म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. त्या काळातील काही समाजकंटक मंडळींनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवा मायबाप. आणि बुडवलेला गाथा एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, 10 नाही, नायगावकर मंडळी तब्बल 13 दिवस गाथा पाण्यामध्ये राहावा. 14व्या दिवशी जसा गाथा पाण्यामध्ये टाकला होता तसाच गाथा पाण्याच्या वरती तरंगावा. एवढं ज्यांचं सामर्थ्य, अशी ज्यांची शक्ती, एवढी ज्यांची भक्ती, असे असणारे विश्वमान्य, जगमान्य, लोकमान्य, देवमान्य, संतमान्य, संत, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा महत्वाचा उत्कृष्ट, सर्वांना समजेल, उमजेल, कळेल, वळेल, पचेल, रुचेल असा 4 चरणाचा अभंगाच्या शेवट करता निवडलेला आहे. विठ्ठला वेळ जास्ती झाला, फार वेळ नाही घेता मी थोड्या वेळामध्ये थोडासा परिहार देतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. चालू असलेला अखंड राम सप्ताह तथा श्री रामायण रामकथा या ठिकाणी संपन्न होत आहे. कॉम्प्लीट आणलं. ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी रामायण ऐकत आहात ते आदरणीय परमपूज्य स्वामी अमलानंदजी महाराज सावतराजांचा मठ आहे. सगळ्यांना ज्ञात आहे स्वामीजी. सुंदर असं त्यांच्या मुखातून आपण रसपान या ठिकाणी करत आहात. सुंदर अशी आपल्याला रामकथा ऐकायला मिळत आहे. सुंदर आनंदाचा योग आहे. त्याच पद्धतीने रात्री झालेले कीर्तन हरिभक्तपरायणकडून महाराज कळे यांच्या मुखातून आपण सुंदर या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे. तसे सर्व या ठिकाणी आमचे गायक वादक मंडळी असतील जे आपल्या भागातील रत्न आहेत, गानकुकळा ज्यांना म्हणतात, ते आदरणीय आमचे गणेश महाराज वारंगळे आणि आमचे दुसरे संगीत विशारद गोपाल महाराज आढाव वैरागड या 2 मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही आता निब्बर बेसण्यासारखे बसू नका. हे मोकळे पातळ व्यसन कसं असतं, जिकडे टाकलं तिकडे जाते असं. जास्ती वेळ आपल्याकडे नाही, लक्षात घ्या. मोकळ पातळ व्हा, अशी काय अर्थ नाही. तुम्ही बसले पातळ पण मनाने पण पातळ व्हा. या ठिकाणी तसेच चोपदार आमचे आदरणीय संत सेवक बद्री महाराज हुशे आणि समस्त सर्व गावकरी मंडळी ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला ते आदरणीय आपल्या गावातील रत्न. मी नेहमी सांगत असतो, आज सुद्धा सांगून जाईल, कारण कधी कधी असं होतं गए हुए कभी आते नाही लेकिन उनकी याद आती, हे लक्षात घ्या, म्हणावं लागतं. तो माणूस आमच्या गावामध्ये होता. महाराज काय माणूस होता. गेल्यानंतर आमच्या गावाचा अक्षरशः गावाचा गळत गेला. अशी काही काही माणसं असतात, तशी तुम्ही सर्व आहात. ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला ते आदरणीय आमचे रामदासजी बाबा मोरे. बाबांबद्दल मी जास्ती न सांगता एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये सांगून जाईल. रामदास महाराज मोरे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती, ज्याप्रमाणे आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती, त्याचप्रमाणे आमच्या वारकरी संप्रदायाने दिलेली तलवार म्हणजे आपल्या गावातील रामदास महाराज मोरे बजावता. एक सांगू का दादा तुम्हाला, ते म्हणजे तुम्ही सर्व त्यात आले. बरं, मला नामोल्लेख सांगायची गरज नाही, पण तुम्ही सर्वांनी चांगली महत्वाची गोष्ट, त्या तलवारीची धार जशी आहे तशी ठेवणे तुमच्या हाती आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्या द्राक्षाची किंमत सकाळी 100 रुपये किलो असते, लक्षात घ्या, ज्या द्राक्षाची किंमत सकाळी 100 रुपये किलो असते, ज्या द्राक्षानं महाराज द्राक्षाचा घड सोडला, लक्षात घ्या, परिणाम संध्याकाळी लवाड्याला जाऊन 10 रुपये किलो घेऊन या, गायला टाकून द्या. बरोबर का चुकीचं? काय कारण आहे? त्यानं घडाला सोडलं. म्हणून जीवनामध्ये जगत असताना एकी अत्यंत महत्वाची आहे आणि आपल्या गावामध्ये ती दिसून येते. फार सुंदर गाव आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभाऊ महाराज असतील, आमचे रामदास महाराज शेळके असतील, उत्कृष्ट ज्यांचा आवाज आहे, वारकरी रत्न आहेत. तसेच आपल्या गावातील हे
सुधाकर महाराज जोरगाव आमचा फार जुना परिचय, पण नाव आता वयानुसार होतं बरं का. आमचे पलीकडचे बाबाजी हे विलासराव मोरे, पलीकडचे सुभाषराव मोरे, पलीकडचे पाहुणे बिटा महाराज बाबा सुंदर. या ठिकाणी आपल्या लांबवरनं आलेले आमचे विनेकरी चोपदार गावचे सरपंच सुद्धा उपस्थित आहेत. आमचे आदरणीय हे भानदास महाराज मोरे, बरोबर सुंदर. आणि ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली ते आदरणीय बद्रीनाथ महाराज हुशे, त्यांच्या पदवी लय मोठ्या, त्यामुळे आता मी सांगत नाही, कीर्तन झाल्यानंतर ते सांगतील 10-5 मिनिटात. आपल्या संस्थेतील सर्व टाळकरी विद्यार्थी आणि आमचे वर्दड्याचे उत्कृष्ट असे चोपदार, खरोखर चोपदार आणि विनेकरी यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. संस्थेतील सर्व विद्यार्थी आमचे अभिषेक महाराज मोहरूत असतील आणि ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे आमचे सावळे महाराज, उद्धव महाराज जवंजाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी समोर बसलेले सर्व, आता एका वाक्यात सांगून जाईल मी, आता लय मोठे नाव घेत नाही. या ठिकाणी बसलेले सर्व आयोजक, नियोजक, संयोजक, टाळकरी, माळकरी, गावकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सरपंच, उपसरपंच, भाऊसाहेब, सदस्य, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माजी, अन्नदाते आणि सौजन्य दाते झाले का? कोण नाही म्हणलं. आधी करून संत मंत गावातून उपस्थित असणारे, आळंदी क्षेत्रातून, परिसरातून, गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, खाली बसलेले, माग असलेले, समोर असलेले, उभे असलेले, पाय लांबवलेले, पाय आखडलेले, जागी असलेले, झोपी चाललेले, जेवून आलेले, पिऊन आलेले, चहा पाणी बरं, जे कीर्तनाला आले ते जे कधीच येत नसतात, ते जे येणाऱ्याला सुद्धा येऊ देत नसतात, ते गावामध्ये एवढा मोठा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 2 तपपूर्ती सोहळा म्हणजे 2 तप या सोहळ्याला झाले आणि आता हा रौप्य महोत्सव आहे आणि या सोहळ्याला अजून सुद्धा उपस्थित नाही. ते या सर्वांना धन्यवाद. इथे बसलेले देव आणि घरी आहेत ते महादेव, या सर्वांना धन्यवाद देऊन चिंतनाला सुरुवात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, सारासार विचार करा, उठा उठे, सार काय आणि आसार काय याचा विचार करा आणि नाम कंठामध्ये धरा. लक्षात घ्या, एवढं सुंदर हरिभाऊ महाराज तुम्ही नियोजन केलं, मला हे हार सुद्धा काढू वाटून बरं, नाही तर कपड्याला डाग पडतात हाराचे, पण एवढे सुंदर हार तुम्ही ठेवले. हे बघा, हे हार कसे प्रफुल्लित आहेत, टवटवीत, तसे माणसं सुद्धा टवटवीत आहेत आज लक्षात. आणि म्हणून हा सुंदर कार्यक्रम आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, सात आणि आसार याचा विचार करा, नाम कंठामध्ये धारण करा. महाराज परिणाम काय होईल त्याच्या चिंतनाने परिणाम काय होईल तर महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निश्चयन संकल्प कराल दुर्घट भव सिंधू. समोर बसलेल्या सर्वसामान्य जीवाला एक शंका निर्माण झाली. म्हणे, महाराज तुम्ही ज्या तुकोबारायांचं नाव सांगतात, जे तुकोबाराय तुम्हा आम्हाला नाम कंठामध्ये नाव घ्यायला सांगतात, त्या तुकोबारायांचा अधिकार काय आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही नाम घेऊ, आमच्या लक्षात येईल. ऐका तुकोबारायांचा अधिकार, कारण जे सांगतात त्यांचा अधिकार सुद्धा माहीत असणं महत्वाचे. लक्षात ठेवा, तुकोबारायांचा जर अधिकार आपल्याला पाहायचं झालं तर तुकोबारायांचा अधिकार सर्वसामान्य नाही मायबाप. लक्षात घ्या, त्या काळामध्ये 350 एकर जमीन होती. 12 गावची जहागीरदारी, गुरं ढोरं, सोनं नाणं पुष्कळ काही जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी होतं. आता तुकोबारायांचा अधिकार मी तुम्हाला सांगतो अवघ्या 5 मिनिटात. काय काय होतं तुकोबारायांच्या जीवनामध्ये, काय काय होतं तुकोबारायांच्या घरी, लक्षात घ्या. तुकोबारायांच्या घरी 350 एकर जमीन होती, 12 गावची जहागीरदारी होती, गुरं ढोरं, सोनं नाणं पुष्कळ काही होतं. तरी सुद्धा ते जगद्गुरु तुकोबाराय सकाळी उठल्यानंतर, स्नान संध्या आटोपल्यानंतर रावळामध्ये जायचे आणि रावळामध्ये गेल्यानंतर देवाची पूजा त्या ठिकाणी करायची. आणि पूजा झाल्यानंतर तुकोबारायांचा एकच नेम होता, कोणता? दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा.
जगद्गुरु तुकोबारायांचा निमरावळामध्ये जायचं आणि देवळामध्ये भजन, त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विणा अडकवायचा आणि जगद्गुरु तुकोबाराय 3 डोंगरापैकी एका डोंगरावरती दररोज भजना करता जात होती. लक्षात घ्या, मी तुकोबारायांचा अधिकार सांगतो तुम्हाला. तुकोबाराय डोंगरावरती भजना करता निघायचे. मग जिथे वेश आहे तिथून तुकोबाराय कोणत्या डोंगरावर जातील हे सांगता येत नव्हतं. परंतु 10 वाजल्यानंतर जिजाबाईला त्या ठिकाणी भाकरीसाठी तुकोबारायांच्या भोजना करता भाकरीमध्ये पालवामध्ये त्या ठिकाणी भाकरी बांधाव्यात, भाजी टाकावी आणि माझे पती आज कुठे गेले असतील याचा शोध लावण्याकरता त्या माऊलींनी निघावं. लक्षात घ्यावं, फार सुंदर चिंतन आहे. त्या वेशीवर गेल्यानंतर 3 डोंगराचा रस्ता आहे, भामचंद्र, गोरोडशेर आणि भंडारा. तिथे गेल्यानंतर मालकीनबाईंनी ओळखायचं आज कुठे गेले, कारण तेव्हा मोबाईल नव्हते, कुठल्याही प्रकारचं वाहन नव्हतं. मग आज तुकोबाराय भजना करता कुठे गेले असतील बरं, तर त्या माऊलीने काय करायचं, भंडाऱ्याच्या दिशेने निघायचं आणि तिथली माती जी आहे ती माती हातामध्ये घ्यायची आणि त्या मातीला कान लावायचा. जर त्या मातीने काहीच म्हणलं नाही तर ती माती खाली टाकून द्यायची. परत मागं यायचं, गोरोड्याच्या रस्त्याने निघायचं. त्या रस्त्याने माती हातात घ्यायची, कानाला लावायची. काहीच म्हटलं नाही तर खाली टाकून द्यायची. परत यायचं आणि भामचंद्राच्या रस्त्याने निघायचं. कानाला हाताला माती घ्यायची, कानाला लावायची आणि जी माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती त्या रस्त्याने जगद्गुरु तुकोबाराय गेले वयाच्या लक्षात. हा तुकोबारायांचा अधिकार आहे. महाराज 2 तास सांगतात, 2 तास जाऊ दे तिकडे, 7-7 दिवस सांगतात. लोक रामायण ऐकतात, पारायण ऐकतात, भागवत ऐकतात, कीर्तन ऐकतात. पण आमच्या तोंडाला आम्ही म्हणतो विठ्ठल विठ्ठल म्हणायचे एखाद्या तरी सुद्धा लवकर म्हणत तुमच्या इथे कुठले पण. त्याचं कारण आहे महाराज, त्याचं अधिकार तैसा करू उपदेश. ते जगद्गुरु तुकोबाराय होते. लक्षात घ्या, ऐका तुकोबारायांचा अधिकार. अजून जर सांगायचं झालं तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक सुख दुःखाचे प्रसंग यावेत. सावटीच्या काळामध्ये दुष्काळ पडावा आणि जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती एवढी कठीण यावी. लक्षात घ्या महाराज. तुकोबारायांच्या घरामध्ये खाण्याकरता अन्नाचा कण देखील नसावा आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी मुलं अण्णा वाचून दुष्काळे आटीला द्रव्य दिला मान स्त्री एक अन्नान्न करिता मेली. त्याच तुकोबारायांकडे काही समाज कंटक मंडळींनी यावं आणि म्हणावं तुकोबाराय आता कसं झालं हो. कसं म्हणजे काय, लक्षात घ्या. तुकोबारायांना लोक म्हटले महाराज अहो खाण्या वाचून पत्नी मेली, मुलं मेले, आता कसं वाटतंय. देवना संसार तुका दोहीकडे सोर. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार मी तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या, तुकोबारायांच्या मुखातून उद्गार बाहेर पडावे. महाराज फार सुंदर उद्गार आहेत तुकोबारायांचे. तुकोबाराय फार सुंदर सांगतात, अरे बरं झालं माझी पत्नी मेली, माझे मुलं मेले, याचं कारण असं आहे मी भजना करता मोकळा झालो. बरे झाले देवा
जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे आणि ते जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला नाम घ्यायला सांगतायत. कोणतं? सार आणि आसार याचा विचार करा आणि भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा. आता लक्षात घ्या, मुद्द्यावर येऊ आपण. सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय लक्षात घ्या. आता सार जर म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. कोणतं सार? बाबर कसे टोटवी धासले तुम्ही. आपल्याला फक्त दिवाळीच्या बाबतीत लक्ष्मी नाही का, शिमगा पाडवा सार माहिती, खायचा प्यायचा, बाकी दुसरा सार माहीत. आपलं कसं महाराज कहा गए तो कहा नाही और क्या लाया तो कुछ. तुकारामजी कुठे गेले? तुकारामजी घरीच गेले, कुठेच गेले नाही. लक्षात घ्या. हो महाराज, काय सगळं कठीण परिस्थिती. हरिभाऊ महाराज परमार्थातली बाया ऐका येतात, पोती वळतात, वाती सांभाळतात आणि संघ काय माती. महाराज म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थ हा चित्ताचा असावा. लक्षात घ्या. काय सांगत होतो तुम्हाला मी? म्हणा कीर्तन. एका गावात असंच म्हणलं त्याने, महाराज तुम्हाला पैसे कशाचे दिले? ते खरंय, तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला आमचं सगळा बायोडाटा लक्षात येईल आणि सगळं तुमच्या डोक्यात येईल त्या दिवशी आम्हाला कसं. अहो जर घरीच आपल्याला पंखे दुरुस्त करता आले तर आपण मॅकॅनिकलला बोलवणार आहे का? याचा अर्थ तुम्हाला काही येत नाही का? येतं महाराज. लक्षात घ्या. काय झालं होतं आपलं सांगा मला आता. तरुण मंडळी बोलले म्हणजे बरं वाटतं. सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय ऐका लक्षात घ्या. सार म्हणजे भगवंताचं नाव, आसार म्हणजे असणारा संसार. असार कुठे शब्द आहे? आता तुम्ही कोणी बोलू नका, सगळे शुद्ध श्रोते आहात. असार हा शब्द कुठे? पटकन सांगा. कीर्तन झाल्यानंतर आजचं पॉकेट तुम्हाला पैसे माझ्या खिशात. बोला असार हा शब्द कुठं आहे? पटकन सांगा. तुम्ही जन्मोजन्मी ऐकत आलात हा शब्द, जो रोज ऐकता. असार यस्वार माहिती पण असार माहिती. अहो सोपं महाराज. त्रिगुण निर्गुण अहो आसार हा शब्द ऐकत नाही का? पण ऐकतो, पण लक्षात त्याचं काय कारण आहे बरं? माणसाच्या चित्तामध्ये संसार एवढा ठासून भरलेला आहे. हा माणूस संसारामध्ये भजनशील आहे, पण परमार्थात अजिबात नाही. लक्षात घ्या. त्याचं कारण ते आहे. म्हणून मनाचे कान बघा, मी नेहमी सांगत असतो की कीर्तनामध्ये बसल्यानंतर असं बसलं पाहिजे. कसं? पाय लांबवा तुम्ही, हात, त्याच्याबद्दल काही संशय नाही, परंतु कान, मनाचे कान कीर्तनामध्ये झाले पाहिजे. मी बाकी तुम्हाला कोणती आठ घालत नाही. बाबा तुम्ही असेच बसा तसे टेकून बसा, काय हरकत. आपलं कीर्तन झोपून ऐकलं तरी हरकत, फक्त ऐका, पण इथपर्यंत ते गेलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो, लक्षात आलं म्हणून भजन करा. विठाला एका बाजारामध्ये 3 बावल्या होत्या. लक्षात घ्या. किती बावल्या होत्या? 3 बावल्या. 3 बावल्या. संध्याकाळची वेळ झाली आणि एक हरिभाऊ सारखा ग्रहस्थ त्या ठिकाणी बाजारातून घरी येता आणि त्या दुकानदाराकडे गेला आणि म्हणे, मालक त्या बावलीची किंमत काय? तो म्हणे, बघा या 3 ज्या बावल्या आहेत, त्या 3 बावल्या, यातली वेगळी वेगळी किंमत आहे. सगळ्याची छोटी बावली आहे, तिची किंमत 1000 रुपये. किती आहे? 1000 रुपये. जी त्याच्याहून जर अशी मोठी तिची 500 म्हणे, आणि तिची म्हणजे सगळ्यात मोठी तिची म्हणे 250. अरे भाऊ महाराज जर आश्चर्यचकित झाले, म्हणजे जगातलं 10वं आश्चर्य म्हणे, ही सगळ्यात मोठी जी वस्तू आहे तिची किंमत जास्ती पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग म्हणे याचं कारण काय आहे? त्यांनी एक दोरा घेतला आणि जी सगळ्यात छोटी जी बावली होती तिच्या कानात घातला. कुठे घातला? कानातून. कानातून त्या ठिकाणी महाराज पोटात गेला. ऐका. दुसरी बावली तिच्या दोरा हातात घेतला, तिच्या कानात घातला. तो कानातून त्या ठिकाणी कुठे गेला? कुठे गेला? कुठे नाही, मग धडक अडकला. असाच अडका अडकीचा कार्यक्रम चालू. लक्षात घ्या. तिसऱ्या बावलीच्या दोरा घेतला, कानात घातला, जसा इकून घातला तसा इकून निघला. लक्षात घ्या. पहिल्या बावलीच्या पोटात गेला, पोटातून तो मुखातून बाहेर आला. दुसऱ्या बावलीच्या पोटात गेला, पण आतच राहिला, बाहेर आला नाही. तिसऱ्या बावलीच्या कानातून इकून घातला, तो इकून निघाला. आपण म्हणत असतो नळी फुगली सोनारे आणि जिकडून तिकडून गेले वारे. हेच उदाहरण लक्षात घ्या. म्हणून कीर्तनामध्ये कसं बसलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे. जी सगळ्यात छोटी बावली तिच्यासारखं ऐकलं पाहिजे. ऐकायचं, आत घ्यायचं आणि आतून परत ते बाहेर टाकायचं. म्हणजे याला असं म्हणतात मनन, चिंतन, निधिध्यासन. आणि मग या तिन्ही मिळून जो होतं त्याला तत्वम पदार्थ शोधनम असं म्हणतात.
शब्द वापरला. 3 वाक्यामध्ये 3ही काळामध्ये सार सार या शब्दाला महाराजांनी फार प्राधान्य दिलं. काय कारण आहे बरं याचं? तर त्याचं कारण असं आहे, उद्धव महाराज म्हणतात आताही सार आहे, भूतकाळामध्ये सार आहे, भविष्यकाळामध्ये सार आहे आणि वर्तमानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते सार आहे. म्हणून ते नाम कसं आहे? सार आहे. मग आसार संसार कसा आहे? आसार तर महाराज संसारात जर सांगायचं झालं तर महाराज म्हणतात याला म्हणतात समर्पकता. एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणसाल हे नेहमी म्हणते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. याचं कारण काय तुम्हाला एका वाक्यात सांगून जाईल. मी नेहमी सांगत असतो, भोजन की शोभा थाली से, भोजन की शोभा थाली से, गुलाबजाम बासुंदी जिलेबी जे असेल ते, और भजन की शोभा ताली से, बजाव ताली. टाळी अवश्य वाजवली पाहिजे. लक्षात घ्या, महाराजांनी अगदी समर्पक प्रमाण दिले. बा जीवनामध्ये समर्पकता अत्यंत महत्वाची. त्याकरता आपण म्हणत असतो महाराज ते जुनं खोडी घासावी लागते. काय कारण आहे? समर्पकता महत्वाची. ज्या वेळेस जी गोष्ट करायची त्याच वेळेस ती गोष्ट झाली पाहिजे. याच्यावर एक दृष्टांत आठवला म्हणून सांगून जाईल. मनाची काम करा म्हणजे आपलं लक्षात येईल. माझं कळतं बोललेलं काही प्रॉब्लेम नाही ना? नो प्रॉब्लेम. चला विठाल. एका राज्यामध्ये सहज फिरत फिरत त्या ठिकाणी महाराज एक गवई बुवा आले. गवई बुवा म्हणजे गायक. गवई बुवा म्हणजे गायक आले आणि फिरता फिरता आले आणि राजाने पाहिलं. राजा हुशार होता. राजा हुशारच असतो तसा. आणि त्या राजाला गायनाची आवड होती. आणि मग गवई बुवा आल्यानंतर झालं असं की गायनाचार्य गवई बुवांना म्हटले, राजा म्हटला तुम्ही आता गायन करा. मग त्यांनी गायन केलं आणि गायन केल्यानंतर राजाला एवढं गायन आवडलं. राजा एवढा आनंदित झाला. जसं की आपण म्हणत असतो महाराज काय सुंदर आवाज आहे तुमचा. आता हे गायक म्हणजे यांनी जर खरोखर सुंदर गायन केलं तर शेवटच्या दिवशी तुम्ही महाराज त्यांना 1000 रुपये शिल्लक देऊ शकता. कीर्तन चांगलं झालं तर मलाही देऊ शकता असं ना. लक्षात घ्या, गायकांनी चांगलं गायन केलं. राजा प्रसन्न झाला आणि राजा प्रसन्न झाला म्हणजे तिथे काय अडचणी का नाही. मग राजा म्हटला महाराज तुम्ही फार सुंदर गायन केलं. म्हटलं तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी द्यायला समर्थ आहे, द्यायला तयार. आता तो राजा म्हणजे काय अडचण आहे का? महाराज म्हणतात राजे याची कांता काय भेटू मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. एका राजा प्रसन्न झाला आणि ते माझ्यासारखं होतं. काय पाहिजे ते म्हणजे वचू ना. मागण्याचं ज्ञान पाहिजे. तर राजा प्रसन्न झाल्यावर एखादं गाव मागावं, एखादा जिल्हा मागावा नाही का. ते काय मागावं हे कळलं पाहिजे. त्यासाठी अधिकार पाहिजे. मी तुम्हाला सांगतो राजा गायनाचार्य फार हुशार होते. ते म्हटले राजेसाहेब मला काही देऊ नका. मग म्हणजे आपल्या राज्यामध्ये अति बेसूर लोक जातात नाही, सगळे कर्कश जातात नाही. फक्त एक आठ ठेवा म्हणजे काय म्हणजे या राज्यामध्ये सगळ्या लोकांनी स्वरात बोलायला सांगा. आता हा मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण स्वर हा प्रश्न अत्यंत कठीण आहे. ताल स्वर आता हे जे वाजवतात जातात याच्यामागे फार मोठी साधना असते महाराज. लक्षात एक एक बोल वाजवण्याकरता तुम्हाला सांगतो मी. लोक म्हणतात तुम्हाला काय 2 तास वाजवाय. अरे बाबा 2 तास वाजवण्याकरता 20 वर्षे घासावी लागते इंद्रायणीच्या घाटावर. थंड्या पाण्यामध्ये कपडे काढून त्या ठिकाणी धान दिकिट धातरकिट दिकिट कत्त दिकिट कत्त दिगन लगन लगन नातरकिट दिकिट कत्त दिकिट धान दिकिट धातरकिट दिकिट कत्त दिकिट कत्त धा भिडा कत्त धागत तक धाक तक धेन तक धागत दिकिट धातरकिट 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 धा का धा धातरकिट धा का धा धातरकिट धाकत धाकत धा वाजवा. काही अडचण नाही. मी तुम्हाला काही पैसे मागणार नाही आणि दिले तर काही सोडणार नाही. टाळी यात तुमचा फायदा आहे. लक्षात घ्या, एक पखवाजा होण्याकरता भरपूर तप करावं लागतं. तेव्हा पखवाजा होतो. गायन करण्याकरता मला स्वप्न सामर्थ्य घासावी लागते. सारे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. कधी वरचा सा लागतो तर कधी खालचा लागतो. तुम्हाला सगळंच माहिती आहे. सगळ्यातून जाईल पुढे. लक्षात घ्या
हे म्हणजे असं पात्र इथलं इथं चालते आणि इथलं मागही चालतं. ते असे काही काही थोडेफार पात्र असतात बरं का, सगळ्यांना सगळं जमत नाही, लक्षात घ्या. पण मला देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी अवगत झाल्या, साधना केली म्हणून सांगतो मी तुम्हाला. महाराज म्हणतात काय ती करावी 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया केली. गायकाने एक चाल कमी म्हणली तर हरकत नाही, पण महाराज गायली चाल सुरात असेल. वादकाने एक बोल कमी वाजवलं तर हरकत नाही, पण वाजवलेले बोल हे तालात असावे आणि लई मध्ये असावे. नाही तर याचे परिणाम काय होतात? ताल गया तो बाल गया और सूर गया तो नूर गया. लक्षात घ्या. जसं की एखादी सुंदर रूपवान स्त्री अगदी लावण्याची खाण, ओठामधून मुखामधून पान खावा आणि कंठामधून दिसावं एवढी सुंदर, पण नाक नाही महाराज म्हणतात वाया गेली. किती 32 लक्षणं वाया गेली फक्त नाकामुळे. तसं ताल जर नसलं तर महाराज नाक जातं, लक्षात घ्या. गायकाने ऐकलं, गायकाने सांगितलं, राजेसाहेब एवढीच माझी विनंती आहे, आपण सांगा फक्त काय, अजिबात स्वराला सोडून बोलायचं. आता राजाचा आदेश, महाराज राजांनी सांगितलं संपूर्ण राज्यामध्ये दौंडी देऊन टाका, डंग 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 डंग. उशिरा झाला जरा, खन 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 खन. लक्षात घ्या, महाराज दौंडी देऊन टाकली आणि सांगितलं आजपासून आपल्या राज्यामध्ये कोणीही चालीशिवाय आणि स्वराशिवाय बोलणार नाही. सगळ्यांना आता राज आज्ञा ही स्वीकारावी लागते, मान्यच करावी लागते. 3 हट्ट असतात, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. जर लेकरानं सांगितलं पप्पा तुम्ही घोडा व्हा, तर गाढव सुद्धा व्हावं. घोडाच काय, मग तुम्ही म्हणसाल पप्पा अहो कलेक्टर असो, कलेक्टर काय मंत्री असो, महाराज असो, पोतराज असो, कुणी असो, त्यात काही संशय नाही. ते बाल हट्ट त्याला म्हणतात. स्त्री हट्ट, बाईने जर सांगितलं आज घरात फिरून लावली किंवा फिरून लावली, तुम्ही म्हणसाल फॅरम लावली आणि फिरून लावून मला लागला. ती फिरू फिरू लावतात, एका जागेवरती लागत अशी अशी लावावी लागते. एकदा इथून एकदा इथून, एकदा आरसा इकडे कधी बाई, म्हणून तिला फिरून लावली म्हणतात. जर फिरून लावली सांगितली महाराजांना आणली नाही त्याला पुन्हा फिरून जेवण भेटत. हा झाला स्त्री हट्ट. आणि राज हट्ट, राजाने सांगितलं, उद्या सांगितलं आमदार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर सांगितलं उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद राहील, तर महाराज तुम्हाला सांगतो आपल्याला अजिबात कुठे जाता येत नाही. याला राज्य हट्ट म्हणतात. राजांनी सांगितलं, फरमान सोडलं, संपूर्ण राज्यभरामध्ये उद्यापासून कोणी बेसूर गाणार नाही. सगळ्यांनी गाणं चालू केलं. एका वाक्यात सांगून जाईल, एका मिनिटात सांगून जाईल. माझं चिंतन जवळ आलं, लक्षात घ्या. काय म्हणायचं मला तर सांगून दिलं राजांनी. आणि गावभरामध्ये चर्चा सुरू झाली. जो येईल तो गाण्यामध्येच गाऊ लागला. मग कसं गाऊ लागला, जर एखाद्याला दुकानात जायचं, काही जर वस्तू घ्यायची असेल महिला मंडळ, तर तो गाऊ लागला. कसं, हो असं म्हणायचं कुणी, दुकानावर गेलेल्या माणसाने. मग दुकानदारांनी पुन्हा आलाप सुरू करायचा. काही झालं सो, मग त्यानं पुन्हा सुरू करायचं. कसं, आहो 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 आहो. त्याचं कारण आहे, पहिले खालचा सा, हे 2-3 सा असतात बरं का. एखादा हुरला तर तुम्ही अर्ज करून घ्या. मग त्यांनी म्हणायचं, अहो दुकानदार दादा, दुकानदार दादा. दुकानदाराने म्हणायचं, बोला 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 भरत महाराज. अहो दुकानदार दादा, मला 1 घंटा आला पण चालायचं. मला 1 किलो म्हणलं की पुन्हा थांबायचं. बोला काय पाहिजे, त्यानं म्हणायचं. मला 1 किलो गुळ पाहिजे, त्यानं म्हणायचं. बर देतो, महाराज 1 किलो
गुळासाठी जर 2-4 आलाप जर आणायचे 10-5 मिनिटं त्याच्यात घालायचं म्हणजे कठीण आहे ना. जर 1 किलो गुळासाठी जर अर्धा घंटा आलाप घ्यायचा तर तेल काही घ्यावं. जास्त तेल नाही घ्यायचं तरी तेल भेटत नव्हतं. गिरायकाची रांगच लागली. बराच दिवस असा कार्यक्रम चालला आणि एक दिवस सर्व राज्यामध्ये असाच आलापाचा कार्यक्रम सुरू झाला. संपूर्ण राज्यभरामध्ये एक चर्चा चालायची. कुठे गेले की आलाप गायचा, कुठे गेले की फक्त गाण्यामध्ये स्वरामध्ये गायचं. एक दिवस असा प्रसंग आला योगायोगाने महाराज हे सर्व राज्यभरामध्ये संपूर्ण आनंद सुरू झाला आणि एक दिवस असा आला की तुम्हाला सांगतो राज्याचं गायन चालू, त्या गायनाचं गायन चालू, लोकांचं गायन चालू आणि तितक्यामध्ये योगायोग असा आला की तिकडे काहीतरी घटना घडली. राजाच्या राजवाड्याला त्या ठिकाणी घटना घडली आणि एक शिपाई त्यांचा जो दूत असतो तो राजसाहेबाकडे धावत आला. पलीकडच्या कोपऱ्याला, लक्षात घ्या, पलीकडच्या कोपऱ्याकडे घटना घडली आणि तो शिपाई त्या ठिकाणी तो दूत असतो तो राजाकडे धावत आला आणि तो म्हणू लागला, अहो दुकानदार दादा, अहो राजे साहेब, अहो राजे साहेब. राजे साहेब म्हणू लागले, बोला शिपाई. अहो राजे साहेब, अहो राजे साहेब. राजा म्हणू लागला, बोला 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 शिपाई. याच्यात एक घंटा गेला आणि मग शिपाई म्हणे, अहो राजे साहेब जरा अवघड झालं. राजा म्हणे, पटकन 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 सांग. ते शिपाई मला त्याला बातमी होती, जर समजा सोर सोडून कोणी बोललं तर कापून आता कोणी मरणाला भेटत ना. ते घाबरू लागलं, त्याला वाटलं कठीण काय म्हणतात. ते म्हणे, अहो राजे, ओ साहेब कसं सांग. अरे पटकन सांग म्हणे चंडाळा. कसं सांग. ते म्हणे, सांग सांग. मग म्हणे, आपल्या वाड्याला आग लागली. काढून घ्यायची पडे महाराज. याला काय म्हणतात तुम्ही लक्षात आलं का? समय सूचक काय. मी फक्त बाबाच्या प्रमाणाने इथपर्यंत आलो. हे काय आमच्या मनातलं भांडवल नव्हतं. त्यावेळेला ते प्रमाण आठवणं याला बुद्धी चातुर्य आणि त्या गोष्टीची क्वालिटी म्हणतात. थोडक्यात सांगून जाईल मी तुम्हाला. वक्ता होण्याकरता सोपं नाही महाराज. वक्ते अनेक आहेत पण वक्ते कमी आहेत. 10,000तून एखादा वक्ता होत असतो. बोलणं सोपं आहे असं कोण म्हणतं का? ऐकणं सोपं आहे महाराज, बोलणं सोपं नाही. कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला नावं ठेवायला सोपं आहे, जमलं नाही, मिळाला भट्टी नाही झालं. पण इथं आल्यानंतर महाराज एका ठिकाणी एका माणसाला भाषण करायला दिलं आणि तिथे होता वाढदिवस. त्याला सुशेलावर तो बोलता बोलता मला, हे बघा ऐका नाही, आवाज इकडे लक्ष असू दे. आज या ठिकाणी भरत महाराजांना भावपूर्ण सुद्धा. अरे म्हणलं बाप्पा सध्या मी आहे रे. नाही सोपं नाही महाराज. हा जो माईक आहे इथे आल्यानंतरच कळतं. लोक जर कुठे लग्नात वगैरे बोलायची हाऊस असते काही काही लोकांना. आमच्या गावात एक माणूस भारी पण बोलायचा ना. बरं ते बोलताना काय व्हायचं, मी संगती व्हायची. बोलता येत नव्हतं, डेरिंग करून पडायचं. मग ते हात हलायचा, पाय हलायचा. ऐका आणि होत्याकडे लक्ष असू द्या. अर्धा माईक खाली पडायची, अर्ध्याचे पाय तुटून पडायची. हा काय माईक सोडत बोलणं सोपं असं म्हणतात. आधी साठवावं लागतं, नंतर ते आठवावं लागतं, नंतर ते पटवावं लागतं, नाही तर ते कटवावं लागतं. काहीच नाही कळलं का? 5G का 4G इथं महिला मंडळ आहे ना? टॉवर आहे का गावात? हो लक्षात घ्या. विठ्ठला खात नाही महाराज. एका गावात गेलो आणि तुम्हाला सांगतो, गुळ हातात घेतलं म्हणून सांगतो. तिकडे लांबच्या तिकडे भागात वसमत साईडला गेलो मी आणि गेल्यानंतर झाला असं कीर्तन रंगात आलं आणि छोटा मुलगा होता गावातला. लेकरं मोठे करामती असतात, सांगता येत नाही. हे आमचे संस्कृतीचे मोठे आवड कार्यक्रम ते असं म्हणतात, पाण्यातला मासा झोपे घेतो सैसा आणि खावे त्याचा रस्सा तेव्हा कळी. असे का जावे त्याच्या वंशा. नाही एक जण म्हणी महाराज मला अवघड असते म्हणजे खावे त्याचा रस्ता तेव्हा गया असे का.
कसं नाही म्हटलं. ते गुळ देऊ लागलो महाराज कीर्तन रंगाचा मी सुद्धा गुळ खवळवलो गुळ सुद्धा चांगला होता. महाराज लोकांना काय असते भोगतच असतं कोणताही टॅक्स. हो हे बा एकमेव ठिकाण म्हणजे महाराज असं महाराज रात्री कोणतीच बँक चालू राहत रात्री कोणाचं पेमेंट राहते तुम्हाला सगळं होतं का अजिबात नाही. फक्त महाराज एक असं व्यासपीठ आहे परमार्थ एक असं व्यासपीठ आहे. फक्त संध्याकाळी 11च्या नंतर भेटले तर महाराजालाच पैसे भेटले नाही तर कोणालाच भेटणार. तुमच्या घरी माणूस काही किती काम करू द्या रात्री पैसे देता तुम्ही. आपण म्हणतो बघा रात्री आम्ही लक्ष्मी देत नाही वास्तू द्यायचे नसतात ते. आणि महाराजाला कीर्तन झालं की पॉकेट कीर्तनाच्या अगोदर पॉकेटाची तयारी असते ही याची ताकद आहे. लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो. गुळ घेतला खाल्ला महाराज बराच वेळ झाला. गुळ गोळ होता तो गुळ. त्या पुराण बराच वेळ झाल्यानंतर त्या गुळाची चव बदलली. मी पाहिलं काय केलं मला एक खडा मला देऊ लागून दुसरा खडा तोंडात टाकू लागला. अशी आमची बराच वेळ झाल्यानंतर त्यानं काय केलं महाराज आईस्क्रीम कुल्फी एकाच केली ना. लाईट गेली त्यांना आईस्क्रीम कुल्फी एकाच हालचे बोट वरी घातले. मी गुळ घेतला चव बदलली. अरे म्हणलं काय झालं म्हणलं चुना जास्त झाला का काय पाहिलं हे उन्हाळ्याची आईस्क्रीम टाकू लागलं. म्हणलं बाबा गुळ देऊ. तेव्हापासून मी बऱ्याच गावातला गुळ खात नाही. तुमच्यासारखे माणसं असतील खातो बरं का विठाला. याचा विचार करा. अभंगाकडे आलो आपण. लक्षात घ्या अभंगाला सोडून आपण जाणार नाही. सार आणि आसार याचा विचार करा. आता लक्षात घ्या विचारच करायला का सांगतात आणि कशाचा विचार करायला सांगतात तर साराचा विचार करायला सांगतात. मग सार काय सार 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 विठुबा नाम तुझे सार. पुढे काय जपत से वारंवार सार 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 विठुबा नाम तुझे सार. हो मग आसार असणारा संसार कसा आहे महाराज. महाराज म्हणतात संसार अति दुःखमय आहे. किती दुःखमय आहे. संसार दुःख मूळ कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर भजनी मंडळ मोठं महत्वाचं आहे. सिस्टम सुद्धा आता आपल्या गावातली सिस्टम म्हणजे पाहायचं काम आहे. आमच्या दादाचं काम एकदम जबर आहे. टाळ्या वाजवतात. काही काही ठिकाणी महाराज 10-15 मायक त्यातले 5-10 चालून 5-10 चालू कंपनीचे असतात. दादा तुमची सिस्टम एवढी सुंदर आहे. अजून सुंदर करण्याचा प्रयत्न करा. काल सांगितलं आज मॉनिटर नवीन आणले नाही का चांगले आहात तुम्ही पण. कधी कधी होते ते साहित्य नसले की सुंदर. तुमच्या एका मशनीच्या 10 मशनी म्हणजे तुकडे नाही बरं. तुम्ही म्हणसाल 10 म्हणजे काय तुकडे जळून घेऊन नाही. एका मशनीच्या 10 एवढं सुंदर असं आमच्या महाराजांनी सुंदर गायन केलं. त्या गावामध्ये गेलो महाराज मी एक प्रमाण दिलं. ते प्रमाण तुम्ही ऐकलं असेल नसेल पण मी आता सांगून जाईल तुम्हाला. थोडा आवाज द्या मग मी सांगतो. हा हो कोणी केली बाळा कोणी केली बाळा कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. फार सुंदर सांगतात. म्हणतात अरे ज्या वेळेस मूल जन्माला येत ना तेव्हा रक्ताचं दूध करणारं जगात
जगात जर कोण असेल तर वाढवी श्रीपती सवे दोन्ही, हे कुणालाच माहित नाही. त्या आईला सुद्धा नाही आणि त्या बापाला सुद्धा माहित नाही आणि त्या लेकराला सुद्धा माहित नाही, असं महाराज त्या ठिकाणी सांगतात. मागचे वजने अत्यंत हुशार होते महाराज. या ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या आमचे जवळचे मित्र आणि अगदी फार मन मिळावू ज्यांचा स्वभाव आहे, मी त्यांचं नाव घ्यायला लेट करतो. याचं कारण असं आहे की ते थेट 8:30 पर्यंत इथपर्यंत आले, सगळे काम टाकून आणि सोडून. खरोखर आमचे जनार्दन महाराज मुक्ताई युट्यूब चॅनल दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे चॅनल सुद्धा आपल्या गावाचं नायगावाचं जो रोपे महोत्सव सोहळा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात उद्या आणि आज सुद्धा दिसणार आहे. अगदी दादांचं सुंदर कार्य आहे. म्हणून मी सांगून जाईल. महाराज मागचे गायक म्हणू लागले, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा, कोणी केली बाळा दुधाची उद्बत्ती. उद्बत्ती म्हणलं बरं झालं तू अगरबत्ती नाही म्हणला कंटाळा. लक्षात घ्या महाराज, गायक असली महत्वाची गोष्ट आहे. नाही तर काही काही कुठं साथ नाही, साथ आमच्या मागं साथ लागते. काही काही असे पकवाजे भेटतात, असे गायक भेटतात, असं वाटतं की याच्यापुढे लोक आणून घ्यावं. काही काही असे सिस्टीमवाले भेटतात, असं वाटतं हा भेटतात त्या याच्या डोक्यात द्यावं आपण तिथं जाऊन सिस्टीम लावा आणि त्याला तुम्ही कीर्तन करा. एवढं सुंदर वातावरण आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात सार आणि आसार याचा विचार करा. मग देवाचं नाव सार आहे, आसार असणारा संसार आहे. किती आसार आहे? महाराज म्हणतात फलक तो संसार येथे सार भगवंत, याच्यामध्ये सार काही नाही. मग देवाचं नाव सार आहे, ते कसं सार आहे याचा विचार करा. मग विचार कसा केला पाहिजे लक्षात घ्या. एका मिनिटात सांगून जाईल. विचाराचे काही प्रकार आहेत, दुष्फल विचार, सफल विचार आणि निष्फल विचार. लक्षात घ्या. काही लोक असा विचार करतात की त्या विचाराचा काही उपयोग होत नाही. 2 मित्र नदीच्या आपल्या समुद्राच्या तीरावरती काठावरती उभे राहिले आणि राम आणि श्याम त्या दोघांचं नाव होतं. आणि राम श्यामला म्हणला, का रे श्यामा, म्हणे बोल रामा, म्हणे जर समजा समुद्रातलं पाणी आटलं, समुद्रातलं पाणी आटलं तर हे मासे कुठं जातील? श्यामा म्हणे, अरे रामा, समुद्रातलं पाणी आटत नाही. पण ते म्हणे जर समजा आटलं, आता काही काही लोक म्हणतात महाराज जर समजा शिवरात्रीला एखादच आलीस तर, आता काय सांगावं अशा आलीस तर काही सांगतात नाही. आमच्या गावात काही दिवसापूर्वी मी लहान होतो आणि नेमकंच कीर्तन करू लागलो. एकाने मला प्रश्न विचारला. प्रश्न विचारणारे मोठे अवघड असतात महाराज, त्या तेवढंच असते बरं का, दुसरं काही येत. ते म्हणे महाराज रावण श्रेष्ठ का राम श्रेष्ठ? म्हणलं राम श्रेष्ठ. ते म्हणे चुकलं, म्हणलं रावण श्रेष्ठ. ते म्हणे हे नाही जमलं, म्हणलं दोन्ही श्रेष्ठ. आपलं काय झालं? मोठा अनुरूप नाही जर लागता येतं का? म्हणलं दोन्ही श्रेष्ठ. कारण रावण काय सर्वसामान्य नव्हता. रावण म्हणायला आपल्याला महाराज वाईट वाटतो. रावणाची विद्वत्ता तुम्हाला माहिती का किती होती? अहो, जे शिवतांडव स्तोत्र आपण ऐकतो म्हणतो ते रावणाने लिहिलेलं स्तोत्र आहे. बरं एवढंच नाही महाराज, रावण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला लागला होता, विद्वान सुद्धा होता, चांगल्या कुळामध्ये सुद्धा होता. एवढंच नाही तर देवाचा चांगला भक्त होता. किती 3दा त्यांनी शिर आपलं कापून देवाला दिलं. एवढा भक्त रावण होता आणि तो सर्वसामान्य नव्हता. मग त्या माणसाला म्हटलं बाबा रावण श्रेष्ठ राम श्रेष्ठ. ते म्हणे हे मी चुकलं. म्हणलं तू श्रेष्ठ तो बाप केव्हा श्रेष्ठ? आटप काय सांगता असं लोकांना कठीण आहे. तसं हा राम म्हणे बाबा, श्याम म्हणे राम हे कसं काय? ते म्हणे बाय पाणी काय आटत नाही, मासे काही कुठं जात नाही. ते म्हणे जर आटलंच तर ते म्हणे सगळे उठतील म्हणून झाडावर जाते. ते म्हणे माश्या कुठं उडता येते का? ते म्हणे तू मूर्ख आहे का? काय म्हणे समुद्राचं पाणी किती आटतं का? नाही. याला काय म्हणतात निष्फळ विचार. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. नंबर दुसरा, एका महाराज माणसाने विचार करायला ठरवलं. कदाचित तुम्ही ते माहित असेल तुम्हाला ते पात्र, तरी मी सांगून जाईल. दररोज सकाळी त्याच्या दारातून म्हशी जायचं. एक तर वाकडे शिंगाची म्हैस होती आणि दररोज त्या म्हशीकडे तो पाहायचा. माणूस माझ्यासारखाच विचारी होता. अति हुशार माणसं काय विचारतात ते सांगायचं. तो दररोज विचार करायचा की या म्हशीच्या शिंगातून मी उडी कशी मारेल. असा बराच दिवस विचार केला. सकाळी 6 वाजताच्या वेळेस तो हातामध्ये दात मंजन घ्यायचा आणि बोटाने दात घासायचा आणि म्हशीकडे पाहायचा आणि म्हणायचा मी या म्हशीच्या शिंगातून उडी कधी मारेल आणि कधी कधी जाईल. 6 महिने विचार केला. एक दिवस सकाळची वेळ होती. 6 वाजता ओट्यावरती आला आणि म्हशीकडे पाहिलं आणि जसं पाहिलं तशी दान करून उडी मारली. मजा होत आली. असं व्यवस्थित वागवलं चांगलं वाटतं जरा वेळेवर नाही का? अशी उडी मारली महाराजाला. ती म्हैसच
ते काय ज्ञानोबा आहे त्यामुळे मुखातून बोलवतील असा काही विषय नाही. त्या म्हशीने एक नाही दोन नाही नायगावातून गिराईक काढलं डायरेक्ट महाराज संभाजीनगर घेऊन ठेवलं. जे चांगलं हॉस्पिटल असेल तिथे नेऊन पोस्ट केलं. भरत महाराज लगेच तिकडं तिथं काय तिचा स्वभाव ती किती हॉर्न द्या महाराज. सगळ्यात मोठं पंक्चर जर असेल तर म्हैस आहे. तुम्ही केवढा माणूस आणा केवढी गाडी आणा तिच्या जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत ती रस्ता सोडत आरटीओ असो का आरटीओचा बाप महाराज हॉस्पिटल टाकल्यानंतर मग काही मायासारखे हरिभाऊ सारखे हुशार माणसं भेटायला गेली. मायासारखे नाही म्हणते ना हरिभाऊ महाराज एका स्वकीर्ती कानी नाही तरी पूज्यता डोळानं पाहावी. स्वतःला हुशार म्हणणारा सगळ्यात मूर्ख असतो. आणि मग हरिभाऊ महाराज सारखे काही आमच्या गोपाळ महाराज सारखी मंडळी भेटायला गेले. ते म्हणजे का हो भरत महाराज काय तुम्ही एवढे हुशार माणसं मोठं लोक मोठे चढवून देतात बरं का. कधी फुगवतील आणि कधी कोणाला पाठतील सांगताय. तर काही जर काम नसेल का भरत महाराज तुमचं लयच मस्त आहे कस काय काय महाराज सगळं बघण्यासारखा ठास बघण्यासारखा म्हणतात ना. बोलायचं एक असतं पण बोलतात. ते म्हणले गाव महाराज फार सुंदर तुमचं काम पण गाव एवढे विचारी माणसं तुम्ही आणि थोडासा विचार करायचा असतो. अहो ते म्हणे एक नाही दोन नाही तीन नाही हरिभाऊ महाराज 6 महिने विचार केला. आता हा विचार काही कामाचा आहे का? त्याला विचार म्हणतात का नाही. लक्षात घ्या विचार असा असावा की जीवनामध्ये विचार केल्यानंतर परत विचार करायची वेळ येऊ नये असं म्हणतात. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. लक्षात घ्या म्हणून जीवनामध्ये असा विचार ठेवला पाहिजे कसा विचार सत्संगतीचा विचार ठेवला पाहिजे. आणि असा जर विचार केला आणि देवाचं नाव कंठामध्ये धरलं तर काय होतं अभंगाचं प्रथम चरण. सारा सारा विचार विचार
देवाच्या चिंतने निर्सेद संकट कराल दुर्गट भव सिंधू. लक्षात घ्या, देवाचं नाव कंठामध्ये धरून काय करायचं महाराज, तर त्याचं चिंतन करायचं. मग त्याचं चिंतन केल्यानंतर फायदा काय होतो महाराज? महाराज म्हणतात त्याचं चिंतन केल्यानंतर काय होत नाही, काय नव्हे केले एका चिंतिता विठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. लक्षात घ्या, त्याचं चिंतन केल्यानंतर काय होत नाही, काही सुद्धा होतं. लक्षात घ्या, मग त्याकरता त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये एवढे रममान झालो, कीर्तनात टाइम झालाय आपल्याला कळतं, पण संसारात आपण चुकीचं वागलो हे अजिबात आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या, एवढे संसारात रममान झालो म्हणून आपण संसारामध्ये न राहता कसं राहिलं पाहिजे? पक्षी अंगणी उतरती देखा तुम्ही राहती पैसे असावे संसारी जोहरी प्राचीनाची जोडी. लक्षात घ्या, जसं की सकाळी सकाळी आपण टाकलेले दाणे तांदूळ टाकलेले त्या ठिकाणी पक्षी येतात, आपल्या चोचीमध्ये घेतात आणि आपल्या घरच्याकडे निघतात. लक्षात घ्या, त्याला परत त्या ठिकाणी थांबायची आशा अभिलाषा राहत नाही. तसं तुमचं आमचं जीवन असलं पाहिजे, कारण या संसारामध्ये काही खरं नाही. महाराज म्हणतात या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो त्यात सुख नाही. बरं महाराज, खरं तरी काय आहे? काही खरं नाही. महाराज म्हणतात आवट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, पण आपण काय केलं? खाया पिया कसे सोया उन्हात जमाना कोया. आपण किती दिवस जगणार आहे आपल्याला माहित नाही. मग आपण संसारामध्ये का रममान होतो? एका वाक्यात सांगून जाईल मी, श्रू सरती सरणे किती नाम संसार. हा जो सगळ्यांना मागे टाकतो, तो जागेवरच राहतो, त्याचं नाव संसार आहे. तुम्ही बोर झाले का? अर्धा कट बोलू का? हरिभाऊ महाराज टाइम झाला का? जर असं चालू दिलं नाही का, म्हणजे तुम्हाला मी पाकिट द्यायला बरं वाटलं पाहिजे ना. लक्षात घ्या, संसारामध्ये महाराज म्हणतात संसाराची अंगी अवघीचं व्यसन. आम्ही शुद्ध झालो. संसारामध्ये परमार्थामध्ये विश्वास असला पाहिजे. विश्वासाशिवाय संसार होत नाही, परमार्थ होत नाही. पण आपला विश्वास परमार्थात नाही, फक्त संसारामध्ये आहे. लक्षात घ्या, संसारात सुद्धा महाराज काही लोकांचा विश्वास नाही. तुम्हाला सांगतो मी, अजिबात काही लोकांचा काही कल्ल्या सोडून. बरं, एका गावातली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. एका महिलेने महाराज त्या ठिकाणी तिच्या मालकावर अजिबात विश्वास नव्हता. मग तिला दिवाळीला त्या ठिकाणी कधीतरी गावाकडे घरी जायचं होतं, 4-5 दिवस जायचं होतं, पण मालकावर अजिबात विश्वास नव्हता. मग ती म्हणे, हे बघा मी आता माझ्या माहेरी जाणार आहे. बर, तू म्हणे जाय. मग म्हणे मी गेल्यानंतर मला 5 दिवस यायला वेळ लागेल, पण तुम्ही अजिबात घर सोडायचं नाही. तो म्हणला काही हरकत नाही, पण म्हणे तुम्ही घर सोडणार नाही याचा मला पुरावा द्या. तो म्हणे मला तू फोन कर. काय कर? फोन कर. महाराज, बाया मोठ्या कठीण असतात. कठीण म्हणजे तुम्हाला सांगतो, आजकाल या बायामुळे हा धर्ममंडप आणि ही जी धर्मजागृती आणि ही जी भारताची शोभा आहे फक्त या महिलांमुळे, यांच्याकरता खरोखर त्या टाळी व्हावी. त्याचं कारण असं आहे, तुमच्या पक्षातून बोलण्याचं कारण एकच आहे महाराज, काही पायली भरून गहू मिळतील सांगता येत नाही. हे घरी काही नसतात. लक्षात घ्या, जर तुम्हाला सांगतो चांगल्या माणसाला चांगलं खायचं असेल, नवऱ्याला असो, महाराजाला असो, पुत्राला असो, फक्त म्हणायचं बाई बस आजच्या सारखी भाजी या महिन्यात सुद्धा खाल्ली नाही. महाराज तुम्ही 7 दिवस आमच्या घरी आहे. महाराज त्या प्याला आपल्या इकडे पोळी लागली सांगा. फक्त म्हणायचं ताई बस स्वयंपाक तुम्ही करावं स्वयंपाक. महाराज हे लोक असे तर नेमकंच खातील, घरचं सगळं चांगलं म्हणतील, ते जरा मीठच कमी झालं, तिखटच वाढलं. या महिला मंडळीकडे एवढा व्याप असतो महाराज. पण तरी सुद्धा कोणत्याही गावामध्ये जा, भारताचा सर्वे करा आणि मला एवढं सांगा, कीर्तनाला जास्ती महिला आहेत का पुरुष? महिलाच आहेत महाराज. म्हणून आरक्षण भरपूर झालं. तुम्हाला अजून 1,500 रुपये महिना आहे वाटते नाही का? महिला मंडळ बचत गट किती आहे? मनात नका बोल, सांगा. 3.5 कुठे आहे? किती आहे? 1,500 आहे ना आपलं लाडकी बहीण योजना. 1500 1,500 म्हणजे 1500 नाही का? तुम्ही काय गणितात घुमवा लागले काय? मला आमचं गणित शिकलेलं आहे. मग महाराजांना विचार करा. लक्षात घ्या, तुम्हाला 1,500चे 3,000 होईल
आणि त्यातले 500 तुम्ही आमच्या संस्थेला देऊ. शब्द आहे. यांना आरक्षण भेटलं महाराज चांगली गोष्ट आहे. कारण या महिलांमुळे किंवा या मातेमुळे आपल्याला हा दर्जा मिळाला आहे. म्हणून मी सांगून जाईल की महिलांसारखं जीवन आणि महिलांसारखे उपकार कोणाचे नाहीत, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगत होतो काय कीर्तन कुठपर्यंत आलतो ऐक, लक्षात कुणाच्या त्या महिलेनं सांगितलं काय सांगितलं, मी माहेराला गेल्यानंतर मला फोन केल्यानंतर तुम्ही बोलायचं, नुसतं बोलायचं नाही, मला काहीतरी फोन लागत. काय करायचं ती म्हणे, हे बघा मी फोन लावल्यानंतर तुम्ही हॅलो म्हणायचं आणि मिक्सरचं बटन फिरवायचं. कशाचं? मिक्सरचं. मग ते आवाज देईल. लक्षात घ्या. ही गेली महाराज मी फोन लावला, हॅलो बोल, पिंड्याचे पप्पा कुठे? घरीच. लावा. पिंट्याचे पप्पा पिंट्याचेच पप्पा. लावलं मिक्सर. दिवस गेला. दुसऱ्या दिवशी हॅलो बोल, लावा मिक्सरचा आवाज. पिंट्याचा पप्पा म्हणजे पिंट्याचाच पप्पा. चाबी फिरवली की मिक्सरचा आवाज महाराज. 5 दिवस गेले. 6व्या दिवशी बाई घरी, पोरग घरातच राहत होत की आलीन बाय तिथे, हे पिंट्याचा पप्पा घरी. ती म्हणे पिंट्या पप्पा कुठे आहेत? म्हणे आई तू गेली पप्पा मिक्सर घेऊन त्या माग 5 मिनिटात गायब. किती मिनिटात महाराज? तुका म्हणे नाही विश्वास त्याच्या म्हणे पहावे पुराणे. बाया किती डोकं लावतील सांगता येत नाही, पण माणसं त्याच्या पुढे. आपला जर संसारात जर एवढा विश्वास नसेल तर परमार्थ कसा हो महाराज? परमार्थ हा विश्वासाचा आहे. मग कसा आहे महाराजांचा? श्रद्धावाल बते ज्ञानम तत्परसयेंद्रियम ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेना आदि गच्छति. मचिरेना आदि गच्छति. श्रद्धा कशी असावी? श्रद्धा एकलव्यासारखी असावी. द्रोणाचार्याच्या मातीचा पुतळा तयार केला आणि समोर ठेवला आणि एकलव्य स्वतः गुरुजी मारू का बाण? आणि परत म्हणत होता मार कुठले बाण. लक्षात घ्या. अशी बरीच दिवस साधना केली आणि परिणाम असा झाला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी एकलव्य झाला. लक्षात घ्या. हा श्रद्धेचा विषय. म्हणून परमार्थ हा श्रद्धेचा असावा. म्हणून आपली जी श्रद्धा आहे ती संसारात जेवढी श्रद्धा आहे, जेवढा विश्वास आहे तेवढा परमार्थामध्ये लावा. तेवढा जर लावला महाराज तर अजिबात आपल्याला काही कमी पडणार नाही. देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मारा म्हणून महाराज म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट. कोणाकोणाची संकट येऊन निरसले. लक्षात घ्या. मी अवघ्या काही वेळामध्ये तुम्हाला समजून जाईल, कारण वेळ भरपूर झालेला आहे, पण मला सुद्धा यायला वेळ लागला. मग कुणाची संकट नाहीशी झाली. लक्षात घ्या. महाराजांचा अभंग आहे काकड्यामध्ये. अजून प्रमाण भरपूर आहे नाही का, की आपण नेहमी ऐकत असतो वाल्ल्या कोळी, मरा म्हणणारा वाल्ल्या कोळी. उदाहरण सांगत बसत नाही. एक दिवस परिणाम असा झाला, संतांची संगती झाली आणि संतांच्या संगतीचा परिणाम असा झाला वाल्याचा वाल्मिक झाला. यात नवल नाही. राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर भाव माणसाचा कसा असला पाहिजे, भाव माणसाने कसा ठेवला पाहिजे, तर भाव त्या शबरी सारखा ठेवला पाहिजे. अरे भिल्ल समाजाची शबरी, आंघोळ नाही महिना वर्ष आंघोळ नाही, पण त्या शबरीने काय करावं? महिला मंडळ ऐका बरं, काय करावं माझ्या शबरीने? वनामध्ये राहावं,
आणि फक्त रामचंद्र प्रभूंना भेटण्याची त्या ठिकाणी करुणा दाखवावी. नेहमी तिच्या मुखामध्ये तेवढंच, राम कधी भेटतील, कधी मला राम प्रभू दर्शन देतील महाराज. एक दिवस असा प्रसंग झाला, मी श्रद्धेवर तुम्हाला सांगतो की श्रद्धेने देव भेटतो, भावाने देव भेटतो. वर्ष वर्ष महिना महिना आंघोळ न करणारी भिल्ल नावाची शबरी, त्या भिल्लेची त्या शबरीची नेहमी एकच हाक असायची, जब मेरे राम जी का आह्वान होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएगे रघुनंदन जी जब आसन पे बिठाओगे, मीठी मीठी बेर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आणि एक दिवस असा आला, त्या शबरीला महाराज देवाला भेट भजन करा म्हणजे आपलं लक्षात येईल. हात वर करा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. टाळी. हो निवृत्ती राया सोमाऱ्या मुक्ताबाई नाल सखया. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा. बोला हरी हो बाई, हो असं वाटलं वरचा मंडप खाली पडतो. महाराज फक्त लोकांना म्हणायचं टाळ्या हात बरी करा, कधी हात खाली करतील सांगता येत नाही. महिला मंडळ तुम्ही जरा कमी पडले. आपली आपली पार्टी कधी पुढे असते, कोणत्या गावात जरा कमी पडली. टाळ्या बाया कधीच हात खाली करत नाहीत, पटपट जोरा नव्हता. महाराज याचे जर भांडण लागले ना, अरे आवाज कुणाचा, फक्त महिलांचा. हा मुद्दा पण महाराज
पण यायचं एवढं भागत नाही. जर महाराज एका वेळेस जर कळलं तर तू म्हणून सांगते सखू ऐकलं भरत महाराज होता तिथं असं झालं महाससू म्हटलं म्हणून सांगते नको बरं काय सांगतो आमच्या घरातली गोष्ट तू सांगते फक्त सखू हे पाय कोणाला म्हणू नको तू म्हणून सांगते महाससून सगळी हात लावले सांगतात अशा बोट्या मोडतात महाराज तुला म्हणून सांगते या लोणीला त्या लोणीला सखाराच्या लोणीला सुद्धा तरी यायची तुला म्हणून सांगते संपत नाही भजनात का बसल्या हे आपल्या इथल्या चांगल्या आहेत मस्त टाळ्या वाजवत जातात मला एवढं सांगायचं आपल्याला एवढा सुंदर नरदेव दिला देवाने एवढा नरदेव सुंदर दिला मग याच्याकरता कशा करता दिला तर भजनात करता दिला दोन हात दिले दोन पाय दिले दोन डोळे दिले ज्याला आता हात नाही त्याला पाय नाही त्याला डोळे नाही त्याला डोकं नाही त्याला कान नाही त्याला केस नाही त्याला कानाची किंमत विचारा त्याला हाताची किंमत विचारा त्याला पायाची किंमत विचारा मग एवढं जर आपल्याला देवाने दिलं कशा करता दिला भजनात करता दिलं ऐका प्रमाण देऊ नका वेळ कमी आहे भजनात करता दिलं मग महाराज आपण भजन केलं पाहिजे तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत पहिलं भाग्य असं आहे आपण की भारतासारख्या राष्ट्रामध्ये महान देशामध्ये जन्म आपल्याला मिळाला हे आपलं पहिलं भाग्य आहे तुम्ही म्हणाल काय भाग्य आहे भारतामध्ये जन्म मिळाला महाराज म्हणतात भरतखंडेनर देव प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती ते कुळ पवित्र आहे तो देश पावन आहे अशा पावन आणि महान देशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला बरं का अवघ्या 10 मिनिटांमध्ये सेवा आठवतो तुम्ही कसा आहे महाराज आपला धर्म कसा आहे आपला देश जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया धरती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा तो देश आपला आहे कसा धर्म आहे आपला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम खरा तो एकची धर्म जगाला प्रेम जगी जे दीनाति पतित जगी जे दीन पद जनितो तया जा उठवावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची एकची धर्म दुसऱ्याचे बांधतो असं ना हसतात म्हणजे पटतं तुम्हाला अरे भारतासारख्या महान देशामध्ये तुम्हा मला जन्म मिळाला आपलं भाग्य आहे महाराज त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला हे दुसरं भाग्य आहे तुम्ही म्हणाला महाराज देशामध्ये जन्म मिळाला भाग्य म्हणता महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला भाग्य म्हणतात त्याचं कारण असं आहे अनेक राष्ट्र आहेत अनेक राज्य आहेत आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत रे बरोबर पटकन कोण सांगते सांगा जाऊ द्या काही वेळ झाला तुम्हाला तुम्ही हुशार आहेत पाहिलं मी हे बघा अनेक राज्य आहेत मला 28-29 राज्य नाही का असंच का 28 ना म्हणजे पहिलं बरोबर आहे तेवढ्या राज्यामध्ये महाराष्ट्र एक राज्य असं आहे ही संतांची भूमी आहे याही पुढे जाऊन सांगून जाईल या राष्ट्रामध्ये काय आहे या राष्ट्राने आपल्याला काय दिलं याला महान असं राष्ट्र का म्हणतात त्याचं कारण असं आहे अरे या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा एकोबा मीराबाई जनाबाई सखूबाई एवढंच नाही महाराज तर ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत
गीता भागवतासारखा ग्रंथ आणि माझ्या वैष्णव संप्रदाय वारकरी संप्रदायासारखा पंथ फक्त या महाराष्ट्रामध्ये आहे. अजून पुढे सांगली मी तुम्हाला काय दिलं महाराष्ट्राने, काय आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो मी. या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. आपण एका गावाला जात असतो बालाजीला, बरोबर ना, जे गेले असतील ते बालाजीला दर्शनाला गेल्यानंतर महाराज आत्तापासून बुकिंग करावी लागते, तेव्हा 2-3 महिन्यांनी नंबर लागतो. बरं, पंढरपूरला जर जायचं असलं दर्शन करायचं असलं तर अशी काही बुकिंग आहे का? आहे, ती तितक्या पुरती आहे, पण 2-3 महिन्यांनी करावी लागते का? बरं, बालाजीला जे जे गेले त्यांनी मला सांगा, चरणाचं दर्शन होतं का डोक्याचं दर्शन होतं? डोक्याचं होत नाही, चरणाचं सुद्धा होत. लांबून दर्शन, दूरदर्शन त्याला म्हणतात. कोणतं दर्शन? दूरदर्शनच्या बातम्या त्या आहेत. बरं, जा पंढरपूरला गेल्यानंतर महाराज फक्त देवाच्या बारीमध्ये लागायचं, अर्ध्या 1 तासामध्ये तुम्हाला दर्शन होईल. आणि एकच दैवत असं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्या अख्ख्या भारतातून, की ज्या देवाच्या चरणावरती आपल्याला डोकं ठेवता येतं, ते म्हणजे माझं पंढरपूर. हे नवल आहे महाराज आपल्या महाराष्ट्राचं. अजून काय नवल आहे, अजून काय कौतुक आहे? या महाराष्ट्राने फार मोठं दैवत दिलं, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन दिलं, पंढरपूर दिलं. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे. नदी सारखी, चंद्रभागेसारखी नदी नाही, त्या देवतासारखं दैवत नाही. मग अजून काय आहे महाराज? या महाराष्ट्रामध्ये संत सुद्धा आहेत, संतांनी सुद्धा अवतार धारण केला, अवताराला आले. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर देव आहे, संत आहेत, पण याही पुढे सांगायचं झालं तर मोठ्या मोठ्या शूरवीरांनी सुद्धा जन्म घेतलेला आहे. या पवित्र मातीमध्ये एक शूर असा जन्माला आलेला आहे, त्या शूराचं नाव आपल्या सर्वांच्या ओठावरती आहे. ते म्हणजे कोण? म्हणजे छत्रपती. अष्टवदान जस्थित ज्ञानंकार मंडित सुवर्ण रत्न श्री शस्त्रार्थ शस्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की. हरे हरे, माझ्या राजाचं नाव. एका मिनिटात सांगून जाईल असा राजा आपल्याला या मातीने दिला, या महाराष्ट्राने दिला, म्हणून आपण भाग्यवान आहोत. महाराजांबद्दल एक वाक्य सांगून जाईल. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती. अगर एक शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती. लक्षात. अजून एक वाक्य सांगून जाईल. माझा राजा देव नव्हता,
माझा राजा देव नव्हता, परंतु माझ्या राजामुळे आया बहिणींच्या कपाळावरती कुंकू, डोक्यावरती पदर, अंगणामध्ये तुळस आणि मंदिरावरती कळस, हीच आहे माझ्या शिवबाची आणि माझ्या महाराष्ट्राची खरी ओळख. बजावतात. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीने असे छत्रपती शिवरायांसारखे मावळे सुद्धा, असे शूरवीर सुद्धा जन्माला घातले. म्हणून आपण या राष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. आता येथेही पुढे जाऊन सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपण भाग्यवान. काय याचं कारण असं आहे, या विश्वाच्या या सृष्टीच्या पाठीवर अनेक जीवजंतू आहेत, पण बाकीच्यांना हे ज्ञान नाही. महाराज म्हणतात याच देहीकडे देवाचे भजन. मग कोणतं ज्ञान? फक्त नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. जे कीर्तनाला आले, ज्यांना नरदेह आहे त्यांना येता येतं, बाकीच्यांना ज्यांना नाही त्यांना येता येत नाही. म्हणून तुम्हा आम्हाला जन्म मिळाला, पण नरदेह मिळाला, मानव देह मिळाला. कारण हा अत्यंत कठीण आहे. नाथ महाराज सुंदर सांगतात, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ एका वाक्यात सांगून जाईल. हा देह कशा करता मिळाला? महाराज, जीवन जगत असताना असं जगा, आपल्यापासून कधी कोणाला त्रास होता कामा नये. माझ्यापासून तुम्हाला टाइमचा, वेळेचा त्रास होईल, पण होऊ देणार नाही. अवघ्या 2 मिनिटांमध्ये 2 सूचना देतो आणि शिबिराला विराम देतो. असं जीवन जगा. कसं? एक गीत आहे, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्पन ही बन सकते तो तुम का ठेपण कर मत रहना. एक अजून गीत सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐकलं असेल, फार सुंदर गायलं त्यांनी. मानसा आता तरी मानसात मानसा, आता तरी मानसात कलियुगाच वार लागलं, लाचारीना जीवन जगलं. कलियुगाच वार लागलं, लाचारीना जीवन जगलं. आता तरी तू सावध हो रे, येड्या माईला वचन वेड्या दे. मानसा आता तरी मानसात वेड्या मानसा, आता तरी माणसात. माणसाने जीवन जगत असताना असं जगावं, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. एखाद्याची नाही सोयरी करता आली तर करू नका, पण झालेल्या सोयरीची मोडू नका. लक्षात घ्या, नाही देवळात जाता आलं, नाही दर्शन करता आलं तर करू नका, पण आहेत त्या मायबापाचं दर्शन केल्याशिवाय राहू नका आणि त्यांना लाता मारल्याशिवाय जगू नका. वाव म्हणतात म्हणजे तुम्हाला पटलं नाही का? आपल्या खेडेगावात ही सुविधा अजून झाली नाही उपलब्ध. बाहेर शहरी भागामध्ये जास्ती आहे ते जे सुशिक्षित सुशिक्षित, त्याचा आता लय मोठा सांगत नाही. माझ्याकडे भरपूर भांडवल आहे, पण आता वेळ कमी आहे. पण ते लोक जास्ती त्याचा उपद्रव करतात. परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये सध्या तरी माझ्या सर्वेनुसार ही गोष्ट कमी आहे. आणि म्हणून जे काही असेल, जिथे जिथे असेल, कारण तुम्हाला संस्कार आहे हो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या आईने रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढ केलं, जिने रात्रीचा दिवस केला जाता, अरे ज्या बापाने आपल्याकरता एवढे कष्ट सोसले, कधी आपल्याला कधी कमी नसेल पुढील. लक्षात घ्या, त्या माय बापाकरता नक्कीच आपण जीवनामध्ये त्यांना कधी त्रास देऊ नका. असं म्हणतात, सकळ तीर्थाची दुरे जी एका माता पितरे, तयाशीच शरीर किजे लोण किजे. लक्षात घ्या, सगळ्या जर तीर्थात मोठं तीर्थ असेल तर ते माय बाप आहे.
तुकोबारा म्हणतात माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. मला तुम्हाला सांगून इमोशनल अजिबात करायचं नाही. करायचं असतं तुम्ही तुम्हाला रडू सुद्धा शकतो, पण मला ते ब्लॅक इमोशनल काही करायचं नाही. मला एवढंच सांगायचं, हा भगवंतासारखे म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल आपल्या घरामधला भगवंत म्हणजे आपली माय आणि बाप आहे. जगाच्या पाठीवर महाराज केवढाही पुरस्कार भेटला लक्षात घ्या, राष्ट्रपती पुरस्कार मिळू द्या, पण तुमच्या आईने तुमच्या बापाने जर तुमच्या पाठीवरती मायेची आणि शाबासकीची हात दिली, थापड जर मारली महाराज, तर त्या थापेसारखी थाप जगामध्ये तुम्हाला कोणी देऊ शकणार. म्हणून माय बापाचा अंत करून दुखवू नका, कारण त्या मायने काय केलं असतं महाराज, त्या बापाने काय केलं असतं. अरे संध्याकाळी एखाद्या आजोबाला लक्षात घ्या, तुम्ही वेगळं काढून द्या माय बापाला, एका मिनिटात सांगून जाईल विषय मला लक्षात आला म्हणून. माय बापाला तुम्ही वेगळं काढून द्या. संध्याकाळचा एखाद्या दिवसा रविवारचा शनिवारचा मंगळवारचा बाजार असू द्या, ज्या आई बापाला आपण वेगळं काढून दिलो तोच आपला बाप बाजारामध्ये जर गेला, त्याच्याकडे जर 100 रुपये असले, माता मावल्या हो 200 रुपये असले, जेवढे असतील तेवढे बाजार करतो, पण राहिलेल्या 5-10 रुपयात 5-25 रुपयात आपल्या पोराला नाही, कारण आपलं पोरग बोलत नाही, पण आपल्या पोराच्या पोराला 25 रुपयाचा का हो पण पेढा घेतो. लक्षात घ्या, पेढा घेतो, घरी येतो आणि घरी आल्यानंतर महाराज आल्या द्यायची सोय नसते, कारण हे पोरग बोलत नसतं. त्यामुळे म्हाताऱ्याला तो पेढा आपल्या फाटक्या खिशामध्ये ठेवावा लागतो. घरी आल्यानंतर ते उशाखाली ठेवतं आणि सकाळी जेव्हा नातू आपल्या आजोबाजवळ खेळायला येतो तेव्हा म्हातारा हळूच पेढा काढतं. लक्षात घ्या, जो 25 रुपयाचा पेढा आजोबांनी खायला आणला तो आजी करता नाही आणला दादा, हो लक्षात घ्या, नाही स्वतः करता आणला. अरे तो 25 रुपयाचा पेढा आपल्या नातवा करता आणला. बरोबर, सकाळी उठल्या उठल्या ते म्हातारं स्वतः खात नाही, चहा पित नाही, म्हातारीला देत नाही माय बापा, हो लक्षात घ्या, पण तो आणलेला 50 ग्राम पेढा आपल्या नातवाला देतो. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही माय बापाला किती त्रास दिला. लक्षात घ्या, असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एका मुलाने आपल्या आईचं काळीज एका जंगलामध्ये नेऊन टाकलं, एका आईचा शिरच्छेद केला, मारून टाकलं, पण येता येता ते काळीज त्या लेकराला म्हणू लागला, अरे बेळा, अरे बाळा, अरे बेटा. ते काळीज बोलू लागला, तो आत्मा बोलू लागला, तो गेलेला प्राण बोलू लागला. ते म्हणू लागला, अरे बाळा जाताना सावकाश जा, रस्त्याने काटे कुपाटे आहेत महाराज, त्याला आईचा अंतकरण म्हणतात. त्याकरता आई व्हावं लागतं. लक्षात घ्या, मी बोललो तर भरपूर आहे, पण तुम्हाला सांगतो वेळ तुम्ही आहे म्हणून माय बाप हो, काही नाही जमलं तर नका करू, देवाचं दर्शन नाही करता आलं तर नका करू, पण देवासारख्या मायबापाचं कधी अंतकरण दुखवू नका. आणि आपल्या बापाला आणि आपल्या आईला समाजामध्ये कधी मान खाली घालावी लागेल असं कधी लेकरांनी वर्तन करू नका. बाकी काहीच करू नका. नाही कीर्तन ऐकले तरी चालतात, नाही सत्य केले तरी चालतात, फक्त झालेले सत्य मोडायचे प्रयत्न करू नका. म्हणून जाता जाता मी एक सांगून जाईल, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेने संस्कार घातले त्याचप्रमाणे संस्कार घालण्याचं आम्ही कार्य करत असतो. आमची दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्था, आमची म्हणण्यापेक्षा आपली म्हणायला हरकत नाही. मी तुमचाच आहे. आतापर्यंत जी बडबड केली ती तुमच्या पॉवरने केली. लक्षात घ्या, मी तुम्हाला वेगळं समजत नाही. तुम्हाला एवढा मोठा कार्यक्रम होता, हरिभाऊ महाराज मला कोकणात कार्यक्रम होता, तुम्हाला सुद्धा माहित आहे. लांब लांब कार्यक्रम असतात माझे, कारण मी म्हणजे संगीत विशारद माणूस आहे. सांगू नाही पण सांगतो आता, हे जमतं, हे जमतं, तेही जमतं, मला तिन्ही पात्र जमतात. म्हणून मी 3 पात्री व्यक्ती असल्यामुळे मला कधी घरी बसायचं काम नाही. पण हरिभाऊ महाराज म्हणत, भरत महाराज आपल्याला कार्यक्रम करायचा म्हणून जर आपल्या गावामध्ये कार्यक्रम होत असेल तर नक्कीच मी सगळे कार्यक्रम महाराष्ट्रातले सोडतो, पण आपल्या गावामध्ये नक्की आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही संस्था माझी नसून आपली आहे, जोड्यान काढावा काय हरकत नाही. एका मिनिटात सांगतो आता मी, संस्कार घालण्याकरता, संस्कार करण्याकरता फार मोठा परिश्रम करावा लागतो, कारण संस्कार ही काळाची गरज आहे. म्हणून लक्षात घ्या, ते संस्कार करण्याचं काम आम्ही करत आहोत. आपल्या गावातले आदरणीय आमचे परमार्थ मित्र आणि संत सेवक, ज्यांची नितांत अशी श्रद्धा आहे, ज्यांची नितांत अशी सेवा आहे, असे हरिभाऊ महाराज खरोखर ते नेहमी मला म्हणतात, महाराज आमच्या गावामुळे म्हणजे आमच्या गाव एवढं चांगलं आहे की मला माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ देतात, त्यामुळे मी आपल्या मंदिरावरती वेळ देऊ शकतो. आणि आपले स्वर्गवासी कैलासवासी आदरणीय पांडेबुवा सगळ्यांना ज्ञात आहेत, ते आता दिवाळीच्या आधी गेले, त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाने, त्यांच्या जाण्याने
जाण्याने या आश्रमाचा जो पदभार आहे तो हरिभाऊ महाराजांवरती आलेला आहे. म्हणून ते एकटेच कार्य करत आहेत. त्यांना समवेत मी सोबती आहे. पण काय महाराज, काही काही गोष्टी काही काही कार्याशिवाय होत नाही, काही काही माणसाशिवाय होत नाहीत. असं म्हणतात राज हा शरीर अत्यंत महत्वाचं आहे. शरीरामध्ये पित्त असावं, संसारामध्ये वित्त असावं आणि परमार्थामध्ये चित्त असावं. त्यातला एक अर्थ जो आहे ज्याला आपण वित्त म्हणतो तो वित्त फार महत्वाचा आहे. आणि त्या वित्ताकरता, त्या कार्याकरता वित्त लागतं, पैसा लागतो. आणि म्हणून तो पैसा हरिभाऊ महाराज नेहमी स्वतः त्या गोष्टीकडे लक्ष देत असतात. आणि म्हणून तो गावाचा आश्रम आपल्या गावाचा आश्रम आहे. पांडेगाव सुद्धा आपल्या गावाचं नेहमी नाव घेत होते. आणि म्हणून तो आश्रम वाढवण्याकरता, तो आश्रम त्या ठिकाणी पुढे त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याकरता आपल्या गावाचा त्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि सहयोग असू द्या. आणि या लेकरांकडे आता आमचं मे महिन्यामध्ये शिबिर आहे. 1 मे ते 20 मे 21 मे शिबिर होईल. आणि म्हणून अजून काही पंक्ती बाकी आहेत. मला वाटते 15 पंक्ती शिल्लक आहेत. 25-30 पंक्ती आमच्या झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे मला असं वाटतं की नायगाव माझं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा असं वाटलं पाहिजे ही संस्था आमची. नुसत्या टाळ्या वाजून चालणार नाही, ते गोळ्या द्याव्या लागतील. नाही तर आम्हाला घरी गेल्यावर गोळ्या घ्याव्या लागतील झोपेच्या. नुसत्या टाळ्या वाजवू नका. आग्रह तुम्हाला अजिबात नाही, तुम्हाला विनंती, आदेश अजिबात नाही. मायबापावर एकच उपकार करा, एकच विनंती तुम्हाला, जेवढं होईल तेवढं आम्हाला अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला म्हणजे ते काही घरी खायचं नाही, तर आम्ही संस्थेचं जे कार्य करत आहोत ती संस्था आपल्याला मोठी करायची नाही. मोठी झाली तर हरकत नाही, पण आहे तिथं व्यवस्थित राहावी याकरता सध्या आमचे हरिभाऊ महाराजांचे आमचे प्रयत्न आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, एक दिवस आम्ही गावामध्ये विद्यार्थी वगैरे हे हरिभाऊ महाराज फिरतील. आणि ज्यांना शक्य असेल, मला तरी असं वाटतं की असं म्हणतात, येथे एक शीत दिली आमच्या होय कोटी कुळाचं उद्धरण. जर कोटी कुळाचा उद्धार एका भाताच्या शीताने होत असेल तर नक्कीच तुम्हाला द्यायला हरकत नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज देण्याचा प्रयत्न करा. कीर्तन झाल्यानंतर मला सांगा. आता जरी कोणी हातवरी केला तरी काही हरकत नाही. कोणी म्हणत असेल महाराज आम्ही 1 पंगत घेतो, 2 पंगत घेतो, 2 क्विंटल देतो, 5 क्विंटल देतो, काही हरकत नाही. बोललोच नाही बसत आम्ही 407 लावू, पण आम्ही करू. लावा बॅटरी. ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी 2 तास आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. तो सद्गुरूंचा आशीर्वाद, गुरुची कृपा, तुम्हा सर्व श्रोतू माय बापांचा त्या ठिकाणी आशीर्वाद, विठ्ठल रुक्माई हनुमंतरायाची कृपा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून काही अपशब्द जर गेला असेल तर मी तुमचाच आहे, वेगळा नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मला क्षमा करा, माफ करा. बोलिलेले पुढे वेळी वाकडे ते करा क्षमा अपराध महाराज न्यूनते सरचे अधिपती होते. करून घ्यावे तुमचे विनी तसे तुमच्या पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनते. काल मंडपात आल्या लाईन गेली, आज हरिभाऊच्या घरात गेल्या लाईन गेली, आज कीर्तन झाली गेल्यावर काही कीर्तन झाल्यावर गेली, काही नवल नाही. कारण माझा जन्म महाराष्ट्रात नाही तर आंध्रात होईल. तुम्ही काही लई मोठे घाबरू नका. आता माझी कीर्तन सेवा सुद्धा झाली, पण योगायोग असे खराब येतं. नेमकेच काही लोकांनी हातवरी केले. आता ते पंक्तीसाठी केले का लाईटसाठी केले. आता एवढी विनंती आहे. आता हे मी थांबवतो भांडवल. आणि कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी भेटा अशी सगळ्यांना विनंती. जय विठ्ठल. संत गजानन महाराज की जय, सब संत की जय, भारत माता की जय.